अरे जरा आरामात उदय, वर आकाशात बघता बघता खाली पडायचं. अरे नाही नाही दादा, डोंट वरी, लक्ष आहे माझं. सांभाळून. फ्रेंड, माझं सुद्धा लक्ष आहे, म्हणूनच सांगतो काळजी करण्याची गरज आहे. काय? हे तुझ्यासाठी नाही, हे याच्यासाठी होतं फ्रेंड. समजलं फ्रेंड? नाही. अगोदर मी तुझ्याशी एक बाप म्हणून बोलतो आणि नंतर एक फ्रेंड म्हणून. पण कशाबद्दल? आला बेटा, एक बाप म्हणून तुला हे सांगतोय की तुझी आई आता जे काही वागते हे तुझ्या भल्याचा विचार करूनच वागते. ती तुला जुईबद्दल जे काही बोलते किंवा तिनं जुईबद्दल जो काही स्टँड घेतलाय तो जुईवरच्या कुठल्याही रागापोटी घेतलेला नाहीये, तर तो तुझ्या भवितव्याचा विचार करून घेतलेला स्टँड आहे. अहो बाबा, पण आईला माहितीये ना की जुई एक चांगली मुलगी आहे. हो माहितीये, पण सध्या तरी तिच्या समोर फक्त तिच्या मुलाचा विचार आहे. त्यामुळे ती जी काय वागते ना ते तू एक मुलगा म्हणून तिला समजवून घे. म्हणजे आई सांगते तसं वागू. मी असं म्हणलेलंच नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की आईबद्दल कुठलाही गैरसमज तू मनामध्ये करून घेऊ नकोस. अरे किती झालं तरी ती तुझी आई आहे. स्वतःच्या मुलाचा एक पैसा तरी स्वार्थाचा विचार ती करणारच. हो बाबा. बाबा नाही, फ्रेंड. काय? आता यापुढे मी जे काही बोलणार आहे ते एक फ्रेंड म्हणून, कारण फ्रेंड एकदाच बोलतात, नंतर डायरेक्ट ऍक्शन घेतात. कशाबद्दलची ऍक्शन? जुईबद्दल. हे बघ, या घरातली परिस्थिती काहीही असेल, पण जुई ही तुझी होणारी बायको आणि ह्या घराची होणारी सून आहे आणि ती एकदम परफेक्ट आहे. तीच या घरात आली पाहिजे, पण त्यासाठी काहीही कर. हो बाबा, त्यासाठीच तर प्रयत्न करतोय ना मी. आणि ह्या प्रयत्नात माझी काही हेल्प लागली तर मला बिनधास्त सांग. हा मित्र कधीही तुझ्या बरोबर मदतीसाठी हजरच असेल, पण जुई या घरात आली पाहिजे. अजून एक सिक्रेट सांगू? हो बाबा हळू. सिक्रेट आहे ना, मग ओरडून का सांगताय? समज जुई हा सत्तेत येणारा पक्ष आहे, तर बाकीचेही काही विरोधी पक्ष आहेत जे तिला पाडण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं तू आईशी संगनमत करून जुईच्या पक्षाला विजय मिळवून दे. एका वाक्यात सांगायचं ना तर रात्र वैर्याची आहे, जागा राहा. करतो प्रयत्न मी. आणि त्या प्रयत्नात काही कमी पडलं तर हा फ्रेंड तुझ्या मदतीला आहेच. बरं चल, मी खाली जातो. आपली ही गुप्त बैठक चालू आहे हे जर कोणाला कळालं ना तर कोणीतरी उगाच सावध व्हायचं. ऐका ना बाबा, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? लवकरच सांगेल. चल. अरे काय बोलताय ते? कसला विरोधी पक्ष? ते जे काही बोलतायत ना ते बहुतेक माझ्या मनात आहे. आलोच मी. आई हे बघ, तू बोलली होतीस की मंत्र मिळाल्यावर तू स्वतः माझा हात आलापच्या हातात देशील. आणि आता तो मंत्र आपल्याकडे आहे, तेव्हा तू आलाप आणि जुईच्या नात्यासाठी हो म्हणायलाच हवंस. आई अगं, आता कसला विचार करतेयस? अमृता, आता प्लीज नवीन काही सांगू नकोस. बघ ग, एकदा माझ्या मुलीकडे बघ. तिच्याकडे बघून तरी नात्याला होकार दे प्लीज. अरे पण मी काय म्हणतेय, आधी होकार दे, मग काय म्हणायचे ते म्हण. अरे पण नाही, परंतु नाही. हो हा एकच शब्द हवाय मला अमृता. हो 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 हो. तू हो म्हणालीस, तू हो म्हणालीस. अगं ती हो म्हणाली. येस 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 येस. एक मिनिट माझं ऐकून घ्याल जरा. काय? मी माझ्या मुलीचा विचार करत होते म्हणून या नात्याला विरोध करत होते. आता मंत्र आहे म्हटल्यावर नकाराचा प्रश्नच येत नाही. पण जुई बाळा, तू पुन्हा एकदा त्या मंत्राची नीट खात्री करून घे. आई, मी लगेच ना तुला त्या मंत्राचा उपयोग करून दाखवते. जुई, एक मिनिट. काय आहे, आधी इथला दरवाजा सुद्धा बंद करून येतो. पद्याचा भरोसा नाही, तो इथं सुद्धा यायचा आणि तू मंत्र म्हणायचीस आणि तुला बघून त्याचे डोळे फिरले की आपल्याला त्याच्यासाठी होम हवन करायला लागायचं. आलो.
ओम राम ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ॐ भस् मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम जुई, अगं तू मगाशी होती तशीच आहेस आता. नाही आई, एक मिनिट, या माझ्यासोबत. Poison banga. Rain poison banga. Rain poison banga. Rain poison banga. जुई? हो आई, आता मी मनुष्य रूप घेतलं असल्यामुळे माझ्यावर आरसा, गरम वस्तू, इवन मिठाचा सुद्धा काहीच परिणाम होणार नाही. तुला बघायचंय? बाबा, मीठ घेऊन ये. जुई, हे सगळं विश्वास ठेवण्यासारखं नाहीये ग. कारण हे आपल्या लाईफमध्ये पहिल्यांदाच घडतंय. म्हणजे किती अद्भुत आणि विलक्षण आहे सगळं, नाही का अमृता? हे सगळं म्हटलं किती विलक्षण आणि अद्भुत आहे, म्हणजे विश्वास बसत नाही. हे घे. याचं काय करायचं? सी, Rain poison banga. 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 मी काय म्हटलं होतं तुला? काय म्हटलं होतं मी की मंत्र काम करून जाईल? केलं की नाही काम मंत्राने? आणि तो नेहमीच करेल. आई, तुला आता तरी पटलंय का मी काय सांगत होते ते? पटलं आणि मी डोळ्यांनी बघितलं सुद्धा. मग अमृता, आता तरी तू तयार आहेस ना? तू हो म्हणालीस ना मगाशी तिथे. बघ हा आई, आता होच म्हण, नाहीतर मी पुन्हा घर सोडून जाईन. नाही, घर सोडून तर तुला जावंच लागेल, पण आलापच्या घरी. जेव्हा या घरातून तुझी रीतसर पाठवणी करू तेव्हा. म्हणजे आई? म्हणजे आता मला सांग, कधी जाऊया आलापच्या घरी तुमच्या लग्नाची बोलणी करायला? येस, लवकरच.
ऐका ना मग, मला पण आपलं म्हणा ना, घ्या ना मग. काय रे अरे फ्रेंड कोण रे? तुम्हीच. काय रे? आता दाद्याशी एक फ्रेंड हा. आणि एक बाप बोलला, त्यातल्या फ्रेंडशी मला बोलायचंय. अरे तो फ्रेंड नेहमीच तुमच्याशी बोलायला तयार असतो, पण तुम्हीच त्याच्यापासून लांब राहता. हा फ्रेंड जे दादाशी बोलला ना, तेच कुठेतरी मी अनुभवतोय. म्हणजे म्हणजे कोणीतरी या घरात येणे, दाद्याची आवड निवड बघणे, घरातल्या सगळ्यांचीच, खास करून मावशीची वाहवा मिळवणे, अचानक आलापची जास्त काळजी करणे, कुटुंबाच्या बाजूने बोलता बोलता जुईबद्दल वाईट बोलणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून दिवसभर मालतीला जुईबद्दल सांगत राहणे. तुम्ही प्राजक्ता वहिनींबद्दल बोलताय ना? तू कोमल बद्दल बोलतोयस? म्हणजे आपण दोघंही एकाच रस्त्यावर सेम गोष्टी फॉलो करतोय. अच्छा, म्हणजे या कोमलला एका विशिष्ट हेतूनं या घरात आणलं गेलेलं आहे. म्हणजे बघ, तिनं आलापच्या आयुष्यात यावं या हेतूने तिला घरात आणलंय. कोमलचं माहित नाही, पण या सगळ्या गोष्टींच्या दोऱ्या आहेत ना, त्या प्राजक्ता वहिनीच्या हातात आहेत. करेक्ट. पण प्रॉब्लेम काय आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली मालतीशी नाही ना बोलू शकत. आणि मी दादाला बोललो तर त्याला पटत नाहीये. म्हणजे आपणच काहीतरी करून हे प्रकरण थोपवलं पाहिजे. म्हणजे म्हणजे हे बघ, आलाप आणि मालती यांच्यामधला अबोला किंवा भांडण हे काय फार काळ टिकणार नाही. पण जोपर्यंत आलाप त्यांच्या नात्याचं हे प्रकरण सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या परीनं गनिमाला थोपवून ठेवलं पाहिजे. म्हणजे जुई या घराच्या गडावर पोहोचेपर्यंत आपल्याला बाले किल्ला लढवला पाहिजे. हा, नुसताच लढवला पाहिजे नाही, तर हा किल्ला अभेद्य राखला पाहिजे. तरच आलाप हा गड जिंकेल. ओके फ्रेंड, मग आजपासून आपल्या आघाडीवर आपली लढाई सुरू. फक्त हे सगळं आपल्याला गनिमी काव्यानं करावं लागेल, नाहीतर शत्रू सावध होईल. हे सगळं फक्त आपल्यात, टॉप सिक्रेट. येस. नाही फ्रेंड, हा. थँक्यू. आपण दोघं नेहमी असेच दादासोबत उभे राहूया, कारण दादाचं प्रेम खरं आहे. टॉप सिक्रेट. हो. दिवसभरातून तू फक्त एकदाच या मंत्राचा उपयोग करू शकतेस. मंत्र म्हटल्यानंतर तू पुढच्या एका तासासाठी मनुष्य रूप किंवा नागरूप घेऊ शकतेस. आणि नागरूप घेतलं तर त्या एका तासात तुला काही केल्या मनुष्य रूपात येता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुला हा मंत्र हुशारीने वापरता आला पाहिजे. जुई, हा बाबा. जुई, कॉंग्रॅट्स. फायनली तुला जे हवं होतं ते झालं. तू ते करून दाखवलंस. हो बाबा, मला पण याचा आनंद होतोय. मला खूप कौतुक वाटतंय तुझं. जे एवढ्याशा मुलीनं एकटीनं सगळी संकट पार करत तो मंत्र मिळवला, आणि तिने तिच्या प्रेमासाठी हे केलं. पण तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाशिवाय, विश्वासाशिवाय हे शक्यच नव्हतं रे बाबा. तुला माहितीये, तिथे मला तुझी खूप वेळा आठवण आली, पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की जाऊ दे, बाबाला त्रास नको द्यायला. जेवढं आपल्याच्याने होते तेवढं आपण करूया. आणि अगदीच अडकलो तो सुपर डॅड आहेच. तो तर ऑलवेज आहे. पण जुईल्या, तुला माहितीये, मला प्राऊड फील होतंय. म्हणजे कालपर्यंत तुझ्या आणि आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम होते ते आता नसतील. हो बाबा. म्हणजे यापुढे तू फोटो काढ, तू चंद्रप्रकाशात जा,
तू आरशासमोर जा, प्रॉब्लेम नाही. सगळं कसं आलबेल. या आणि टन टडा टन, टडा टन टन, टडा टन, टडा टडा टन, टडा टन, टडा टडा टन, टडा टन टडा 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 टन, टडा टडा टन, टडा टन टडा टडा टन, टडा टन टडा टडा टन, टडा टन टडा 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 टन, टडा टडा टन, टडा टन टडा टन. जुई, अगं तू आरशात. नाग दिसते. हो पण तो मंत्र कसं काय म्हणजे? बाबा, तो मंत्र म्हटल्यावर मी फक्त 1 तासच नागरूपात किंवा मनुष्य रूपात राहू शकते. मला हे सांगायचं होतं, पण बरं झालं सांगितलं नाहीस, नाहीतर तुझ्या आईचा होकार तिथल्या तिथे नकारात बदलला असता. याने काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? आणि झाला तर आपल्याकडे तो आता मंत्र आहे, म्हणजे अगदीच आधीसारखं नाही ना की आपल्या हातात काहीच नाही. बाबा, तुला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. थँक्यू बाबा. बाबा, मला अजून एक गोष्ट सांगायची, आय मीन दाखवायची राहिलीये. माझा कॉन्फिडन्स घालू नकोस ना जुई. नाही रे बाबा. मग काय बघतेस? त्या मंत्राच्या मालकीची कागदपत्र दिलीत का तुला? थांब रे बाबा. हे बघ, जुई, हा तो शुभ्रमणी. हा पण तुझ्याकडे कसा? मंत्रामुळे. बाबा, या मनाबरोबरच माझ्याकडे एक जबाबदारी आहे. काय आहे, कसली आहे हे मला माहित नाही, पण जेव्हा मी पहिल्यांदा या मण्याला हात लावला ना, तेव्हाच मला तो मंत्र बोलता आला. पण मग जुईल्या, तुला हा खूप जपून ठेवला पाहिजे. हो बाबा, पण तुला याबद्दल काहीच माहित नाहीये. नाही ना, अगं मी हा मणी पहिल्यांदाच बघतोय. पण जुई, जर तुला ही जबाबदारी दिली आहे तर आय एम शुअर तू ती नक्की पार पाडशील. पण बाबा, जबाबदारी काय असेल? ते आत्ताच नाही कळणार, वेळ आल्यावर कळेल ना. तोपर्यंत या मण्याबद्दल कोणाला काहीही सांगायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, आणि स्पेशली तुझ्या आईला अजिबात कळू द्यायचं नाही. ओके? हो बाबा. आणि जुईल्या, आता तुमच्या आलाप्रमाणे आमचा एक निरोप द्या. त्यांना म्हणाव, दुल्हनिया तैयार है, दिल वालों के आने का इंतजार है. हॅशटॅग फिल्मी डॅड. ऑलवेज हॅशटॅग. आई कामात आहेस का तू? अरे, आई कितीही कामात असली तरी मुलांसाठी तिचा वेळ रिकामाच असतो. बोल. आई, मी जुईला शोधण्यासाठी गेलो होतो हे तुला पटलेलं नाहीये, हे तू मला सांगितलं. मग मी चुकले हे सांगायचंय का तुला? आई, मी तसं म्हणतच नाहीये, पण एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ. म्हणजे माझीही काही स्वप्न आहेत जी मला जुई सोबत पूर्ण करावीशी वाटतात. आई बाबांच्या स्वप्नांचं काय रे? आई, मला नाही वाटत की जुई माझ्या आयुष्यात आल्याने ती स्वप्न अर्धवट राहतील. असं तुला वाटतंय, मला नाही. काय ना आला, प्रत्येक माणसाला संधी मिळते, त्या संधीचा त्यांनी उपयोग करून घेतला तर ठीक आहे, नाहीतर आपण काहीच करू शकत नाही. पण जर गैरसमजांमुळे ती संधी हुकली असेल तर? आलाप, तू एक रिपोर्टर आहेस, तुला शब्दांशी खेळ करणं जमतं, पण माझ्यासारख्या आईला नाही जमत. आणि तूच म्हणायचास ना की माझ्या बाजूनी विचार करून बघ. इतके दिवस तर मी तुझ्याच बाजूनी विचार करत आले, अरे म्हणून तर मी शांत आहे. पण आता ते शक्य नाही. आला, आपल्याला पुढचा विचार करायला हवा. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आला, मला एवढंच म्हणायचंय की तुझं आणि जुईचं नातं तुझ्यासाठी कितीही जवळचं असलं
तरी त्या नात्याची माझ्या मनातली जागा आता शून्य झाली. त्यामुळे त्या नात्याबद्दल माझ्याकडनं तू काहीही अपेक्षा ठेवू नकोस. आई अगं मी आला, तुझं आणि जुईचं नातं माझ्यासाठी कधीच संपलेलं आहे. याचा अर्थ तू लवकरात लवकर समजून घेतलास तर तुलाच त्रास कमी होईल. आई